आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा उपविभागीय प्रभारी अधिकारी संजय राऊत यांच्यासोबत आपली बैठक होती। कशाबाबत बैठक होती आणि काय निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती देण्यात आली? आमच्या शेतामध्ये एमआयडीसी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। ती आम्हाला मंजूर नाही एमआयडीसी। आमच्या असतानाच 2-3 एकर शेत आहे। आमच्या पोराबाळांनी पुढे जायचं नंतर शेत तुम्हाला दिल्यानंतर कुठला प्रकरण आहे? एमआयडीसीचा तामलवाडीचं तामलवाडी एमआयडीसी। मग तिथं निर्णय त्यांनी नेमका काय सांगितलं तुम्हाला? एवढे शेतकरी तिथं उपस्थित होतात, त्यांना काय निर्णय दिलाय त्यांनी आणि काय चौकशी केली होती? जमीन द्यायची नाही त्याच्यासाठी आम्ही देणार आहेत का नाही त्याच्यासाठी बोलवलं होतं आम्हाला। मग तुम्ही काय दिलं उत्तर त्यांना? आम्ही नको म्हणून सांगितलेलं नाही म्हणून सांगितलं। ठीक आहे। आज उपविभागीय जिल्हा अधिकारी संजय राऊत प्रभारी संजय राऊत यांच्यासोबत आपली बैठक होती। कशाबाबत बैठक होती नेमकी? मौजे तामलवाडी तालुका तुळजापूर या ठिकाणी शासनानं एमआयडीसी करण्याचं जाहीर केलंय। त्यासाठी यापूर्वी एक वेळेस आम्ही इथे येऊन निवेदन वगैरे दिले होते, परंतु त्याच्यानंतर सुद्धा शासनानं कुठलीही कारवाई न थांबविता आम्ही पूर्ण नकार दिलेला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी त्याला नको म्हणून सांगितलेलं आहे। आमच्याकडे थोडी जमीन आहे आणि त्या सगळ्या जर जमिनी गेल्या तर आमचा उदरनिर्वाह कशावर राहणार? आमची मुलं बाळ उपाशी मरतील यासाठी आम्ही पूर्वी निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांच्याकडे आणि त्यावर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्थगित करू, परंतु त्याच्यावर त्यांनी स्थगित न करता पुढे आम्हाला मोजणीचे त्यांनी नोटिसा दिल्यात। मग या मोजणीच्या नोटिशीवर आम्ही त्यांना पुन्हा सांगितलं की आम्हाला ती द्यायची नाही, आमच्या परस्पर तुम्ही मोजणीचं हे सर्क्युलर कसं काय काढलं? आमचे पैसे सुद्धा आमच्या नावावर त्यांनी तिकडे परस्पर भरले मोजणीचे आणि मोजणी करण्याचं त्यांनी हे केल्यामुळं आम्ही सगळ्यांनी पुन्हा उठाव केला आणि पुन्हा आम्ही इथं येऊन भेटलो। त्यावेळेला त्यांनी आज रोजी बैठक ठेवली होती। त्या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या परस्पर ही जी मोजणी लावली होती ती रद्द करण्यात येणार आहे, तुम्ही मोजणीला नकार द्या, मोजणी करू देऊ नका असं सांगितलंय। त्या दिवशी आमची आज ज्यांनी निवेदन दिलं आणि ज्यांनी नको म्हणून सांगितलंय त्यांच्या शेताची मोजणी केली जाणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे। किती शेतकऱ्यांनी निवेदन दिले? 40 शेतकरी होतात। ठीक आहे। मग याला त्यांनी काय उपजिल्हाधिकाऱ्यांनी काय तुम्हाला दिलेला निर्देश असा दिलाय त्यांनी की मोजणी होणार नाही। 27 तारखेला मोजणी आहे। 27 तारखे दिवशी मोजणी आता ज्यांनी निवेदन दिलंय त्यांची शेतं वगळून उर्वरित लोकांची मोजणी करणार आहे।